बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्ह्याचा आढावा घेतला। यामध्ये जिल्ह्यातल्या पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। यासोबतच जिल्ह्यातील 729 गावं टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 18 गावात टँकर मंजूर केले तर 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टँकरची संख्या आपण साधारण बघा 18 गावांना आपण सध्या टँकरनं पाणी देतो। म्हणजे गावं जरी 729 आपण घोषित केली असली तरी प्रत्यक्षामध्ये 18 गावांनाच आपण टँकरनं पाणी पुरवठा करतोय। त्याचबरोबर 59 विहिरी आपण अधिग्रहण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि जी टंचाईग्रस्त उपाययोजना आहेत त्या आपण निश्चितपणानं त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे आणि सगळं प्रशासन या संदर्भामध्ये काम करतंय।